कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो, नमस्कार। मी बोलू शकते? बोला, पण जरा लवकर बोला प्लीज। विशाखा कुठल्याही क्षणाला येईल। ती आता तनया, अखिल, आई बाबा सगळेजणच घरी आलेत। ते त्यांनी सोनोग्राफीमध्ये बाळाच्या इमेजेस पाहिल्या। कशा कशा काय पाहिल्या? नाही म्हणजे सगळेजण खूप आनंदाने वर्णन करून सांगत होते। मला सांगाल का? कारण तुम्ही तर म्हणाला होतात ना की ही प्रेग्नन्सी फेक आहे। मग मग हे असं कसं काय कळलं? ॲक्च्युली मलाही कळत नाहीये। आमची फॅमिली डॉक्टर, मला माहिती आहे विशाखाने तिला हाताशी धरून काहीतरी घोळ केला असणार। तनयाची प्रेग्नन्सी खोटी आहे हे मात्र नक्की आहे। विशाखा हे सिद्ध करायला काही करू शकते एवढंच मला माहिती आहे। माझी एक विनंती आहे तुम्हाला, तुम्ही हे जे काही आहे ते एकदा घरी फक्त सगळ्यांसमोर सांगू शकाल का? आणि हे जर असं चालू राहिलं ना तर घरच्यांची फसवणूक होईल आणि कोणालाच सहन नाही होणार। यावेळेस घराचे वादळ येईल ना, त्याने अख्खं घर उद्ध्वस्त होईल। प्लीज मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, तुमच्या मुलीचा संसार जर तुम्हाला वाचवायचा असेल ना तर प्लीज एकदा जे काही खरं आहे ना ते एकदा प्लीज इथे येऊन सगळ्यांना सांगा। मी विनंती करते प्लीज। हे बघा, तुमची कळकळ मी समजू शकतो, पण फ्रँकली स्पीकिंग मी तिथे येऊन तसं सांगणार नाही। तनयाची प्रेग्नन्सी खोटी आहेच, पण विशाखाला मी चांगलाच ओळखतो। उद्या तनयाचा संसार तिच्या बापामुळेच उद्ध्वस्त झाला हे बोलायला सुद्धा ती कमी करणार नाही। आणि हे याच्यावरच थांबणार नाही, ती पुढे जाऊन तुम्हाला सुद्धा खूप त्रास देऊ शकते याची मला कल्पना आहे। आणि म्हणूनच मी हे तिथे येऊन नाही बोलणार। बरं, आपण नंतर बोलू, बाय। हॅलो, कोणाचा फोन होता रे? मित्राचा होता। नाही, गडबडीत फोन कट केलास ना म्हणून विचारलं। खरंच मित्राचाच होता। हो, कुठे निघालायस? तनयाच्या घरी जायची काय गरज होती तुला? आणि काय म्हणालास तू? माझ्यामुळे तनयाचा संसार उद्ध्वस्त होतोय? उलट मी आहे ना म्हणून तनयाचा संसार वाचलाय। अरे बाप आहेस ना तू तिचा, मग तनयाच्या घरी जाऊन वाटेल ते बोलायची काय गरज होती? तू जे काय बोललास ते जर का वसूनी ऐकलं असतं तर त्याचे परिणाम काय झाले असते याचा जरा तरी विचार केलायस का तू? आणि हे बघ, तुला जर का काही करता येत नसेल ना तर ढवळाढवळ करू नकोस, या सगळ्यापासून लांब राहा। मी शेवटचं सांगते तुला। मांत्रिकाची, आतल्याची, बाहेरच्याची, बायाची, माझी कोणाची दृष्टी लागली असेल तर ती जाऊ दे ग बाई। बघ, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।